चांदवड तालुक्यातल्या वागदर्डी इथले शेतकरी डाळिंबाच्या बागा वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करतात। सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे गेला असून त्याचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसतो। त्यामुळे शेतकरी लाखो रुपये खर्च करून डाळिंब बागा वाचवण्याचा प्रयत्न करतात। नाशिक ग्रामीण भागामध्ये बहुतेक ठिकाणी 44 ते 45 अंश सेल्सिअस तापमान असून त्याचा फटका आता शेतकऱ्यांना देखील बसतोय। आणि याचाच आढावा घेतला आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील आपलं वागदेडी इथे आपण आज आलोय। या ठिकाणी 1.5 एकर बागासाठी भारत पगार जे आहे शेतकऱ्यांनी जे आहे आपण बघू शकता क्रॉप कव्हर टाकण्यात आलेलं असून या ठिकाणी या डाळिंबाची फळबाग जी आहे ही आता डाळिंब येण्याच्या स्थितीत निर्माण झाली असून मात्र नाशिक जिल्ह्यात सध्या टेम्परेचर जे आहे ते 43 अंश डिग्री सेल्सिअसवर जात असल्याने आता या बागाला देखील आच्छादन टाकण्यात आले असून या ठिकाणी आता त्याच्यावर रोगराई येऊ नये त्यासाठी शेतकरी देखील मोठ्या प्रयत्नात आहे। आपल्याशी बोलण्यासाठी भारत पगार जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून चालू आहे। दादा काय सांगाल हे जे क्रॉप कव्हर टाकलं याचा फायदा काय नेमका? या क्रॉप कव्हरचा फायदा जे वाढीव तापमान आणि अधूनमधून जे पावसाचं वातावरण बनतं, गारपिटीचं वातावरण बनतं, त्यासाठी हे आच्छादन चांगल्या प्रकारे काम करतं। गारपीट झाली तर ती गारपीट डायरेक्ट फळझाडावर येत नाही। त्याच्यानंतरून जे आपलं 42-43 अंश सेल्सिअस पर्यंत जे तापमान जातं, या तापमानामध्ये कमीत कमी 25 ते 30% फक्त टेम्परेचर खाली येतं। बाकीचं कापडामुळं खाली येत नाही इतकं आणि त्यामुळं फळावरती उन्हाचे चट्टे पडत नाही आणि साहजिकच त्यामुळे फळाची गुणवत्ता वाढते आणि व्यापारी एक चांगल्या प्रकारे रेट देतो आपल्याला। ते महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड, नाशिक।